तसा ती सत्याची पर्वणी आहे. 50 वर्षानंतर आली. किती वर्षानंतर? तिला सुवर्ण महोत्सव म्हणतात. विठ्ठल तुम्ही अमृत महोत्सव पाहणार नाही किंवा पाहिल, पण सुवर्ण वस्तू तुम्ही आम्ही पाहिला. तुम्ही आम्ही साक्षी आहोत एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुका म्हणे मोक्ष देखील कळस तात्काळ हे मंदिराच्या कामाकडे असू आणि मंदिराचं काम हे कळसाने पुरवत असत. जशी गंगा वाहत असताना वाहत 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 अनेक जीवांचं पालन पोषण करते, अनेक जीवाला आपल्या पोटामध्ये सामावते आणि शेवटला समुद्राला मिळते. तसं या नदीचं काम समुद्राला मिळाल्यानंतर पूर्ण होऊन जाते. तसं मंदिराच्या कामा कळसो आणि मंदिराचं जे काम आहे ते कळसाला पूर्ण होते. बरवे बरवे पंढरपूर नगर तुम्ही आम्ही कळसाला साक्षी उत्कर्ष सर्व आपण कळसाला होतो. मग कळसही बसला, अमृत महोत्सवही चालू आहे आणि त्याच निमित्तानं लक्षात घ्या, कळत न कळत आज काल्याच्या कीर्तनात तुम्ही आम्ही हजारो फक्त शांतता घ्या, बोलू नका. बरं 15 मिनिट बोलत सहन करत नाही. पाप सहन करत नाही. आडो बापू पाप सहन करत नाही. जेव्हा या पृथ्वीवर पाप माजलं तेव्हा देव अवताराला येत असतो. तेव्हा देव अवताराला येतात. कोणती व भयानक पाप माजलं आणि पाप माजलं हे पूर्ण काय झाली आणि काय होऊन हे पूर्ण विनंती केली, तुम्ही संकाधिक संत मनालिता कृपावंत एवढा करा उपकार देवा सांगा. तुम्ही संकाधिक संता, तुम्ही संत मायबाबा आमच्यावर कृपा करा आणि देवाला आमचा निरोप सांगा. सगळं संत मिले बाबा हे माय
आम्ही सांगत होतो पण आम्ही स्वतः देवाचे दास आहोत आम्हाला जमणार नाही कारण सेवकानं मालकाला काम सांगू नये सांगाव का खरं समजून खरी होऊन गेली घरी आलेले बायकोने नवऱ्याला नाही तुम्ही सांगत राहा तुम्ही काळजी करू नका कोणाने वडिलाला सांगू नये सुनेने सासूला सांगू नये आणि शिष्याने गुरुला सांगू नये तितके तुम्ही मोठे कवाचदार होणार सुद्धा ना विठाला पूर्ण सगळे संत म्हणजे आमच्या हातात नाही मग काय करा तुम्ही त्या गरुडाला म्हणा सर्व काय म्हणजे गरुडाचे पायी गरुडाचे पाय गरुडाचे लक्ष्मीच्या हाती दिशिराने का बोलते लक्ष्मीला म्हणायची मग त्यानंतर आई साहेबांनी देवा उठा देवा उठा उठा पांडुरंगा बाबा देवा अहो सगळे संत मंत तपी तपी संन्यासी ब्रह्मदेव महादेव विष्णू सर्व नदीच्या तरावर आले विनंती करायची श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा देव उठले सर्वांना नमस्कार केला तुम्हाला काही सूट असला सगळ्या देवा आम्ही नाही कळलो गेल्या म्हणले या गावातले लोक अतिशय मदिरा किरण जुगार वेशाबान हे लई वाढलं म्हणजे पाप मारलं येते सांदी मांदी पर्याय कोठं हवन नाही कोठं पूजा नाही कोठं अभिषेक नाही कोठं पंगत नाही कोठं नाव जात नाही देवा तुमच्या नावाचा विडा आला हो तुम्ही अवतार घ्या देव म्हणजे चिंता करू नका मी अवतार तुम्ही निश्चित दिलेला आता जा घरी निश्चित दिलेला सर्व घरी आले आनंदाशी म्हणे श्री आनंद चला घेऊ अवतार आणि श्री आनंद म्हणजे शेषशाही भगवंत शेषाला म्हणला अरे शेषा आपल्याला अवतार घ्यायचा आहे शेषशाही भगवंत म्हणला मी आपला अवतार घेणार का घेणार
लक्ष्मण झालो 14 वर्षे 6 महिने अन्नाचा कण नाही आणि पाण्याचा घोट पिला नाही देवा तुमची मी सेवा केली शिरूरगडामध्ये मी आता अवतार घेणार नाही पण दादा शेषशाही दादा भगवान म्हणजे लक्ष्मणा अरे शेषा अरे तू माझा प्राण सखा आहेस तू माझा प्राण सखा आहेस म्हणून म्हणजे आपण दोघंही जाऊ आता फक्त बदल करू जरा बदल करू बदल असा करू राम जन्मात तू लक्ष्मण झालता मी राम झालतो या जन्मात मी कृष्ण लहान होतो आणि तो बलराम मोठा होय आता बदल तुझ्या महेश सेवा केली आता मी तुझी सेवा करीन म्हणजे मग काय अडचण नाही विठाला विठाला आई साहेबांना सांगितलं लक्ष्मी तुम्ही कोण धन्य पुराला जा आणि हेमंत राजा कुठे जन्माला आहे देव कुठे जन्माला येत नसतो देव कुठे जन्माला येत नसतो हे तुमचा आमचा गैरसमज आहे बा देवाला आणायला लागते संत येत असतात आणि तुम्ही आम्ही सहज येतो विठाला देवाला आणायला लागते रामनवमी गोकुळाष्टमी वामन जयंती परशुराम जयंती तुम्ही आम्ही याच्या जयंत्या साजऱ्या करू संतांच्या काय करतो कुणा त्या संत स्वतःहून येत असतात आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणाशी संत येत असतात देवाला आणायला लागते तुम्ही आम्ही येतो म्हणून असं गरबा करतो विठाला आहे का तुम्ही आम्ही जन्माला आलो पण जन्म कळला का बरं जाऊ द्या मला कळाला असं बरं बोललं वाटते हातरी करावं तुम्हाला माहिती नाही काही मोठी माहिती करू नको मी जन्माला आलो मी मानव हो मी माणूसच आहो असं कोणा बोललं वाटते हातरी करावं मी माणसाला का ढोरवा का मग अरे काही हातोरी कर माणसं जोगी तुम्ही आले माणसं हो की माणसं की विढाला विढाला अवतार घेऊ व्यंकराच्या पुढे आणि त्यानंतर इकडं मथुरेमध्ये कौसबाबाने सांगितलं उग्रश्रवा बाबा आपल्या ताई आता वर आली तर लग्न करू कोणा संग वसुदेवाने लग्न लावून लग्न ठरलं लग्न आता ते देवाच लग्न आपलं लग्न होतं खबर आता पहिले लग्न आपले चांगले व्हायचे तर हळदी चांगले व्हायचे हळदी पहिले लग्न चांगली व्हायची बरोबर लग्नाला साध्या बाजार राहायचं आता लग्नापेक्षा हळदीला फार महत्व आलं कोणीही पिवळे पिवळे घालायला नको तिथं नाचायचं वसुदेवाने देव केला रथामध्ये बसवलं तर आकाशवाणी झाली खडगी घेऊन अंगावर धावला त्यानंतर ते म्हणजे आता लग्न तुम्हाला कथा माहीत होता कंसाचा मूळ हात झाला कंस निघून गेला वसुदेव की आपली गोकुळात गेली रात्री 12 वाजता बरोबर आला नारद श्रीमन्नारायण मामा उठला हात धरून श्री संताची पायी माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत वा हात धरले तुम्ही कोणीकडे आले बा म्हणले तर मी तुझ्याकडे झालो बा मी आता आहे बा मी नेहमी सांगत असतो साधू कोण तर म्हणायचे तिन्ही लोक ते म्हणायचे बा नरशिव भगवान आमचा अवतार व्हायच्या आधी हिरण्यकशिपानं आपल्या पोराला नाव घेतलं नाव सुद्धा भक्त प्रल्हादाला पण ते सुद्धा हिरण्यकश्यप नारदाला मानायचा नारदाला आल्याबरोबर नारदाचा हात जोडायचा या महर्षी या आता झालं कसं पाहिजे का आता हरणाचे कल्प झाले सिंहाचे नाही आता मला आम्ही आमच्या गावात लई संत आले किती आले आमच्या गावात लई संत आले कल्प हरणाचे असते की सिंहाचे अरे जोरात बोला की हरणाचे असते की सिंहाचे असतात सिंहाचे असतात ना कोट तरी एखादा सिंह असते हरण कोटही असतात मग संत ट्रक भरायला लागते का संत झाले का सगळे ऐसे कैसे झाले साधू ऐसे कैसे झाले ऐसे कैसे झाले ऐसे कैसे झाले बंधू कर्म करून म्हणता साधू बा सोडून द्या आता एक कलियुग पोटासाठी बहुत झाले संत आता पोटासाठी दोष द्यायचाही नाही दोष
त्याचा नाही दोष त्याचा नाही. आता लक्षात घ्या, कळत न कळत या कमिटीचं तेवढं कौतुक करावं एवढं कमी आहे. काशी व्हावे उदर आहे की फक्त एक कण अन्न खाल्लं बाबा, सुया यज्ञ केला त्या यज्ञात एक कण अन्न खाल्लं आणि एका कणाच्या अन्नाच्या मोबदल्यामध्ये शुक महाराजांना 7 दिवस कथा सांगितली आणि उद्धार करा. लक्षात घ्या, तुम्ही आम्ही रोज तुम्ही जे अन्न देता की नाही, कोण ना कोणतरी खाल्लं की नाही, कोण ना कोणतरी खाल्लं, आपल्या शत्रूने जरी खाल्लं असलं मला पुण्य लागतं. पण अन्नदाना इतकं जगाच्या पण दुसरं कोणतंच पुण्य नाही. पण माधव विष्णूलाही धन्यवाद, आणणाऱ्यालाही धन्यवाद, सर्व कार्यकर्ते असताना सुवर्ण म्हणाला आणि काळ्या बाजूला 15 मिनिटांनी कीर्तन आटू. जन्म आले कृष्ण गोकुळे जन्मला दुष्टाचा कापसुला होता, कृष्णाचा अवतार अंत करते बरोबर अनंत लीला केल्या. करत असताना देवाला असं केलं, गावात थोड्या बांधल्या आणि सर्व गवळणी घरी आल्या. घेता यशोदा